राज्याची एकंदर अर्थव्यवस्थाच खिळखिळी झाल्याचं आपल्याला समजून येतंय। पुढेही अशीच बातमी आहे। एक वक्तव्य केलंय, यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं असल्यानं यंदा काही करू शकलो नाही, पण जून नंतर मात्र विकास कामांचा अगदी पाऊस पडतो असं आश्वासनच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी दिलंय। दरम्यान शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आता या मार्चच्या बजेटमध्ये जरा मी काय देता आला नाही मला, पण जून मध्ये आपण बघू काय करायचं आता। पण कारण आमचे अवताडे साहेब पण इथं आहेत, ते माझे चांगले मित्र आहेत। ते पण मला मंत्री झाल्यावर त्यांना पण वाटत होते की आता दोस्त आपला मंत्री झालाय भरपूर, पण त्यांना पण सांगितलं, म्हटलं जरा आता थांबा, म्हटलं यंदा जरा थांबायचा निर्णय झालाय। तुम्हाला जून मध्ये जे काय लागेल तेवढं आबा असतील, अवताडे साहेब असतील, पाहिजे तेवढा पाऊस कामांचा पडतो। राज्याची एकंदर अर्थव्यवस्थाच खिळखिळी झाल्याचं आपल्याला समजून येतंय। पुढेही अशीच बातमी आहे। एक वक्तव्य केलंय, यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं असल्यानं यंदा काही करू शकलो नाही, पण जून नंतर मात्र विकास कामांचा अगदी पाऊस पडतो असं आश्वासनच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी दिलंय। दरम्यान शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे।